दाजे बाळदाजी हा फडचल पाईप फडचल गरीबाच्या अरे मग ग्रामपंचायतचा माल का अहो कष्टाने कमावलेला माल आहे. बघ बघ मी म्हणत होतो त्यांचं कष्टाचं आहे म्हणला ग्रामपंचायत मध्ये घेतलेलं असेल असं नकला का बोलायचं रामभाऊ दाजी माझा त्यो हे काय करताय ड्रिप करताय होय? ड्रिप करतो की आता आणि लगनदारचा होय लागण करावं म्हटलं काय आता झाड वाढली होती काढून टाकली आता मेंबर हा गावभर तर म्हणता माझ्याकडे इतकं मजूर आहेत 35 मजूर आहेत 40 मजूर आहेत इथं एकटं राबताय होय. ए मग आपल्या शेतीत राबायला काय हरकत आहे बघा टाके ना दाजीला माझ्या काय पण बोलत जाऊ नको अर्पण बाळू त्या माणसाने आयुष्यभर दुसऱ्याला नावं ठेवण्याशिवाय काय केलंय का हो तो आम्ही नाव खरं बोलतो माझा दाजी खरं बोलतो बरोबर. आणि त्यामुळे लोकांना झोमत आणि हो का मी जर बोललो नाही तर तुम्ही प्रगती कशी करणार हा ती पण खरंच आहे बघा म्हणा ना दाजी बरं का हा. आम्ही प्रगती करू न करू हा पण तुम्ही जेवढं लोकांना नावं ठेवता ना हा आज कळलं की तुम्हाला ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दुनिया नावं ठेवते आणि ठेवू दे की नाव ठेवले मग काय होतंय तवा हो का मेंबर चर्चा होणे महत्वाची काय हा. रामभाऊ तुमचा विरोधक आहे हा बाळू तुमचा दाजी असला नात्यांनी काहीतरी हिडीस फिडीस करेल तुम्हाला ते स्वभाव आहे आम्ही बोललं तर काय नाही हा. पण तुमच्या जवळची काळजातली माणसं जर तुम्हाला बोलत असते ना लांछनास्पद गोष्ट आहे मेलेलं चांगलं तुम्ही आता काळजात मग तुम्ही बी आहे की होय रे बाळू तुम्हाला वाटेल की आम्ही विरोधक म्हणून काहीतरी एकाचं दोन तुम्हाला सांगायला आलाय काय ऐकायचं आणि काय नाही तुमचं तुम्ही ठरवायचं असं कोणात का बोलताय? भाऊ कोणतं सांगतो अरे परवा तर म्हणला ही गोष्ट मला सण नाही झाली फाडून टाकीन आणि तोडून टाकीन गौरीवानी बोलायला तुला पटलं का परवा ह्यांच्याबद्दल बोलायला पटलं का सरपंचाच्या घरी होय होय दाजी अक्षरशः मी काही सण करील पण दाजी तुमचा अपमान मी सण करू शकत नाही गप्पाळू नाही कसं का बसू मी मग कसं का बसू सरपंच बाई काय म्हणत होती अहो सरपंचाची बायको तू सांगत होती म्हणल्या मला थोडं बोल म्हणल्या घाणीतला किडा असतो ना तो बरा एक वेळ तो चांगला त्याला म्हणा ना गप वाळा कर नको पण इतकी नालायक घाणा उडा दे ही आणि आमच्या नवऱ्याने सरपंच आणि चेअरमनने अंगाव नळ्या काट्या फुटस्तोवर मारले संजू मेंबरला बरोबर एखाद्याचा अपमान करण्याची बी पद्धत असते एवढंच नाही त्या काय म्हणल्या माहितीये का काय माझ्या नवऱ्याने म्हणजे सरपंचांनी आणि चेअरमननी कुत्र्यासारखा धुतला त्याचा एवढंच नाही पाय काढाय पाहिजे होता लय वाईट वाटलं. अरे लय सांगू नको त्यांचा राग लय बेकार रे खलास करे हे माणूस एखाद्याला वाघाचं काय जाईल का रामभाऊ ओ दाजी कुत्र्यासारखं मारत होता तुम्हाला कुत्र्यासारखं नको सांगू का हो राम मला बी माहिती पाठीवलं वळ गेल्यात पण हितला नाही हो बुजलं होय आह. पण एक लक्षात ठेवा मी बी संधीच बघतोय ज्या वेळेला संधी घावल ना त्यांना असा अद्दत घडवणार आहे नका ना राव. ती आयुष्यभर आठवून ठेवते मी म्हणलं का नाही ह्यो माणूस लय डेंजर आहे का बाळू वळ बुजत्याल पण शब्द राहतात त्या काय काय बोलल्यात माहितीये का नको सांगू का त्याच्या तोंडावर थुकायची लायकी नाही माझ्या नवऱ्याने म्हणून जवळ केलाय त्याला खून पडतं गावात- का? अरे नाही अरे बाबा. खून करेल हे हे माणूसला का? बघ, सत्य लपता कामा नाही आणि संजू मेंबर त्या काय म्हणल्या माहितीये का संजू मेंबर नाही काय सांगतो तुम्हाला सांग की अजून काय काय सांगायचं नका राव तुम्ही पडू ह्याच्यात मला सांगू दे बाळू नका राव दोन गोष्टी सांगू दे ते म्हणत होते हा. चेअरमननी आणि त्या सरपंचानी तुम्हाला पालता पाडून टेचला ना तीच बरोबर होत अजनात सगळं ध्यानात आहे माझ्या बाळू. कुणी किती हाणलं काय केलं रामभाऊ वडत होता ना अरे नको सांगू लय का लय चिडेल माणूस तू ती सांगते सांग करतो बरोबर आता. त्याच्यात म्हटलं ऐका ती म्हणले माझा नवरा कष्ट करतो प्रामाणिकपणे काम करतो मधलं डील आहे ना डील करायला पैसे दलाली करायला हा माणूस असतो मीच आहे का वाईट वाटलं अरे मी पण गावचा सरपंच होतो माझी बायको गावची सरपंच होती पण आजपर्यंत गाव मला नाव ठेवत नाही आणि जर माझं विरोधात असलं भांडणं लागतं ना. अरे, बाळू चुके- खाऊ बोलला होता म्हणून रामभाऊ तुम्ही एक लक्षात ठेवा आता फक्त संधी मिळू द्या संजू मेंबरला
बरोबर त्याचा कार्यक्रम माझा होतो. कुठल्या देवा शपथ अरे, तुम्ही आता फक्त दंगल पेटला का काय काय? बाळू? तुमच्या विश्वास आहे. बाळू, आणि मी कुठल्या पण देवा शपथ व्हायला शपथ इथून व्हायची गरज हे नाही. खोटं वाटत असेल तर नाही 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 तुम्ही फक्त आता मला संधी मिळू द्या. तुमच्या- त्या संधीचं नाही सोनं केलं संतोष शेटनं तर बघा तुमच्या मिशाची शपथ घेऊन सांगतो असू द्या. एकही शब्द खोटा नाही त्यातला. त्याला मी नाक बघतो. का म्हणत होती ती सांग की. अरे नाचक तर किरकोळ गोष्ट आहे. अरे नाही तिला का अरे पाहिजे? नाश्ता हाय आणखीन कुत्रा हाय आमचा- मग दाखवतो तिला. दाजी आमचा ह्याच्यात काय संबंध नाही. तुम्ही जावा आता. तुम्ही जावा अरे मी माणूस एवढं काम झालं बघ. सांगायला आलो मेंबर. त्यो किडा पडून मारणार रे मला बरं. तिथे. अरे बरं, तुला बरं. म्हणलं नको बाबा भांडेल माणूस तो चाल. मेंबर. हा, हा. बघतो मी. अरे मला संधी मिळू दे फक्त. चेअरमन पुन्हा बी नाही खाडा खांदताना त्या पाईपाच्या जाग्यावर आणि सरपंच तर माझं बी नाव संजू नाही. चहा घ्या. ठेव तिथं. कुठं जायचंय नक्की? होय, का चाललात तुम्ही आलात म्हणून जरा थांबा जाऊ ना. का चहा घेऊन माघारी? वा छान दिसतंय तुझं हे रूप जिजलेलं आणि ते पहा काय. सरपंच काय चाललंय तुमचं नेमकं? हा हे महत्वाचं बरं का, हे लागणार आहे मला. जायचंय मला, आता चिंता कशाला? मला बाहेर जायचं जरा. कुठं बाहेर चिंता घेऊन होय? हो मला महत्वाची कामं आहेत. काय काम आहे तुम्हाला? तुला कळतंय का मी गावचा सरपंच आहे का कोण आहे? सेंट काय चाललंय? पावडर काय चालली? काय भानगड काय आहे? तालुक्याला जावं लागतंय, तुला कळतंय का? चिंता घेऊन खिशात होय? प्रत्येक वेळा तुझं काय माहिती का, कुठं चालला कुठं चालला कुठं चालला. कशाला मोडा घालती रे? ती चिंता घेऊन काय माघारी येऊन इथं नागरिकांना चिचुकत येणार आहे काय? हा, काम आहेत मला महत्वाची. काय महत्वाची काम आहे ती? सेंट लावून वय असं रात्रीच्या दर गाणं काय गुणगुणताय तुम्ही? हा, साहेब बोला की, महिला आल्या का तिथं? बायको बोलायला लागली की भाऊसाहेबाचा फोन येतो लगी. बर बर, आलो 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 आलो. हा, झाला का फोन? महिला आल्या तिथं मला जावं लागेल. होय, महिला आले म्हणून चाललंय वय ही असं. हा, तुला कळतंय का, जरा रानात बिनात लक्ष दे जरा. द्या आता तुम्हीच. आतापर्यंत मीच बघितलंय सगळं. अरे ऊसाकडे बघा लक्ष द्यावं, गुलछडीक लक्ष द्यावं, हो. गव्हाकडे लक्ष आता द्यावं. पैसा आला की मी सेंट आणतो, पावडर मारतो, जॉकेट खरीदतो आणि मी जाती राहणार उन्हात आणाचं हे आणि माळ. ते आणले पिल्लू आठवड्यापूर्वी ते वाटतंय क्याव 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 सगळे बाजूची माणसं वाढायला लागली. तुम्ही कुठं चाललाय सांगा मला आधी, विषय बदलायचा नाही. तुला काय करायचं बाकीचं? काय करायचंय म्हणजे? तुला का लक्ष देते का नाही? काय मला ते माझ्या सगळं लक्षात आलंय. ही चित्ता बघून तर लयच काय काय लक्षात आलंय माझ्या. बघ तुझं काम मी धंदा बघ. नीट विचारते तुम्ही कुठं चाललाय म्हणून. मी जरा बाहेर चाललोय. बाहेर कुठं? तू आजूबाजूला लक्ष घालू का मी तू? तुमच्या नावाखाली लयच चाललंय तुमचं काय काय आता. काय चाललंय माझं सांग बरं. बघितलं की मी रातच्या दरम्यान काय चाललंय ते तुमचं. काय चाललंय? हा? फोन वाचतोय, गुरुगुरु काय करतोय, मी बघितलं की झाकून काय ठेवताय, लगे मीटिंगच काय सकाळपारी. काय मेसेज बिसेज आले वाजत वाचतंय का नाही? बघू की मेसेज, मला पण बघू दे. येते की वाचायला मला पण. हा तू आणि माहिती आहे तू फिरती ती कुठं चाललंय ते सांगा मला. बचत गटाच्या टायमाला मी तुला पाठवलं होतं 3 दिवस तिकडे तू मिटिंगला इकडे तिकडे जा तिकडे जा. गटाच्या टायमिंगला ही असं असं नाही माझं जात माहिती का. हाय असं रानातून आली की हात पाय धुवायचं सुद्धा मला कळत नाही. तशी मिटिंगला जाते निघून मी. गौरी बघत बघा नाही तेव्हा माझ्यासारखं वाईट नाही बरं का. काय करताल? हा काय करता? माझ्या डोक्यात शिरू नका तू सांगतोय. नाही नाही करताल काय तुम्ही? काय करताल? हा? काय करताल तुम्ही? बरं तू दाखवतोच आता. काय दाखवताय तुम्ही? हा. मारताल काय मला? मारताल मारताल वय? मारायचंय मला. हे बघ तू माझ्या वाटत जाऊ नका. तू सांगतोय प्रत्येक वेळा सांगितलं तुम्ही तुला. मला पण सांगायचं तुम्ही कुठं चाललाय तेवढं नटून चटून. काय तुला सांगायचं? हा? मला नाही तर कुणाला सांगायचं मग? हे बघ परंतु तू सारखं जर विचारलं ना मला कुठे चाललं कुठं नाही, हा दुसरी बायको करेल मी. अगं बाई दुसरी बायको होय. टाकीन दुसरी आता लग्न काय करून. करावं? 35 वर्षाचं नवरदेव राहिले तर त्यांना बायको मिळेना. 50 वर्षाच्या सरपंचाला बायको करायचीय म्हण. करा बरं बायको तुम्ही. करणारच. करा बरं. हा. नाही उचलून आपटली ना नावाची गौरी नाही मी पण. काय हा. मला उचलून पडणार. आपटणार. बघ तुला आल्यावर सांगतो. आणा बायको. हा लय चेहरा चालली ती रातच्या दर ना. झालं काम कराय घेतलं की लाईटीचं हाय बिलाला मात्र कमी नाही.
येस तर बसतो की आता. कामगार येतील, सरपंच येतील आणि आमच्यावर रुबाब झाडतील. काय पप्प्या कुठं बसला? काय संजू काय सरपंच, त्या चौकात भांडणं चालली होती मिटावली जरा. तुम्ही मिटावली होय? हो. म्हणजे कुत्र्याची होती का काय भांडणं? काय सांगायचं या भांडणाने नको केलंय. अरे आमच्या घरात बी भांडणं. का? अरे परपंच नसल्याला परवाडला. मग आम्ही किती दिवस झालं सांगतोय तुम्हाला बायकोच्या मुठीत राहू नका, बायकोच्या मुठीत राहू नका. येता येता दव घे बघा बाया बघा 10-50 फोन केले तिने. नको झालं मला. हे बायको फोन करणारच की. मग कायला का कुठं चालला, कुठं आहे, मला मेसेज करा, व्हिडिओ कॉलिंग घ्या. अरे कशासाठी? त्यापेक्षा नसलेला परवडला परपंच. मग तुम्ही ग्रामपंचायतला सरपंच आहे का नाही? मग ही अशी कामं मला लावता होय? काय झालं? हा? या झाडाला पाणी दिलं, त्या झाडाला दिलं, राहिलेली लाईट गेली. आली लाईट आता आली ना. आली. पप्या कुठे गेलाय? आता तुम्ही लाड केला आणि पप्प्या कुठं गेलाय? अरे समाजसेवा मीच करायची, ग्रामपंचायती कामं मीच बघायची, परपंच मीच करायचं. नको झालं का? आता तुमचा परपंच आहे, मग तुम्ही करा का आम्ही करू? बरं थांब, पट्टे. बरं थांब, पाणी देऊ तुम्ही. हा, द्या. हा, बस तू, आपल्याला जायचं बरं का. पुढं पुढं पुढं. सरपंच फोन का करताय सकाळपासून? सरपंच मीटिंग मध्ये आहेत का? कसल्या मीटिंग मध्ये? आता त्यांची मीटिंग झाली, मी का सांगू तुला? सरपंच फोन तुम्ही कट करताय सकाळपासून आणि ही कोण भावाने बोलते? ए तू भवानी, तू काय मला तुला काय करायचं का? तू कशाला का मला सारखं फोन करते आमच्या मीटिंग मध्ये? एक तर किती दिवसांनी माझा सुदू आलाय, सुदू. तुझा सिद्धू, तुझा कोणती असेल ती सगळं काढती मग मी माझ्या पुढे येतो. पहिला फोन दे सरपंचाला. अगं तू कशाला एक माझ्या पुढे येते? तुझ्या आली ना पुढे माझ्या, तर तुझ्या चांगल्या जिंजा उपटून अशी चांगली चमकी होईल की तुला ग? तू मला नाही पडणार होय तू? तुझ्या तर टेपकीची माहिती नाही मी. अगं आ तुला आता फुकली तर तू 40 कोण जाचे तू लागली माझ्या नादीला होय का? तुला दाखवू काही? अगं आजपर्यंत ना तू आणि पंगा घेतला नाही माझ्याशी. तुला ना 40 फूट मी जाते का तू 80 फूट जाते ती तुला दाखवते पुढे ये भावाने तू. अगं मी म्हणून त्याला सांगितलं हाय बायकोची कर तिच्यावर लग्न. मी हाय की तुझी प्रेमाची. तू बरोबर का नको फोन मी माझ्या नवऱ्याला. अगं तेव्हा आता नाही येत. तू फोन मी पहिला आधी सरपंचाचा. तिथं नको करू. ये माझ्या समोर. तुझ्या घरी येऊन किती वेळा तरी मी चहा पिले तुला कळलं का?